जर आयुष्यात तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे तर तुम्ही स्वतःचं नशीब आपल्या हातात घेतलं पाहिजे। जर तुम्ही सगळ्या गोष्टी अशा सोडून दिल्या तुमचं आयुष्य अशा ठिकाणी जाणार जिथे तुम्हाला ते नको आहे। आर्मी ऑफिसरची एवढी वर्सटॅलिटी असते, त्याची एवढी अडॅप्टेबिलिटी असते की जर सकाळी तुम्ही त्याला शिळं अन्न दिलात तो शिळं अन्नही खाईल आणि फिट राहील आणि संध्याकाळी त्याला एका 5 स्टार हॉटेलमध्ये बसवलं तो त्या पॉईजने एक फाईन डाईनही करेल। आम्हाला असं कळलेलं की पाकिस्तानी एअरक्राफ्ट्सने श्रीनगर साईडला क्रॉस केलं आहे आणि त्यासाठी आम्ही ऑलरेडी बंकर्स वगैरे आमच्या युनिट्सच्या आजूबाजूला बनवून ठेवलेले। त्यावेळेला जेव्हा सायरन वाजला मी माझ्या ऑफिसमध्येच बसलेली आणि तो जो मोमेंट होता मला 1 सेकंड ॲक्च्युली वाटलं की कदाचित हा माझा शेवटचा दिवस आहे। असं म्हणतात ना, आयुष्यात आपण जी गोष्ट खूप आतुरतेने ज्याची वाट पाहतो ती आपल्याकडे येते आणि तसंच झालं। 2019 मध्ये मला अपॉर्च्युनिटी मिळाली जेव्हा मी UAV ऑब्झर्वर पायलट झाले। नमस्कार, मी मेजर प्राजक्ता देसाई। गेले 11 वर्ष मी भारतीय सेनेत कार्यरत आहे। मी मूळची मुंबईची, माझा जन्म लालबाग मेघवाडी येथे झाला। 2010 साली मी UPSCने कंडक्ट केलेली कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम पास झाले आणि त्यानंतर मी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये ट्रेनिंगला गेले। 12 महिन्याची रिगरस ट्रेनिंग नंतर 19 मार्च 2011 साली मी कमिशन झाले ॲज लेफ्टनंट प्राजक्ता देसाई। गेले 10 वर्षाचा प्रवास माझा खूप सुंदर, अविस्मरणीय आणि ॲडव्हेंचरस होता। 2011 साली कमिशन झाल्यानंतर मी आर्मी एअर डिफेन्समध्ये 1 वर्ष नोकरी केली। तिकडे मी अँटी एअरक्राफ्ट गन्स, ज्या मोठ्या आर्टिलरीसारख्या गन्स असतात त्या आणि रडार्सचं शिक्षण घेतलं। 2012 ते 2021चा नंतरचा 9 वर्षाचा कालावधी मी एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून आर्मी एव्हिएशनमध्ये कार्यरत होते। आर्मी एव्हिएशन आर्मीची खूप नवीन आर्म आहे, नवीन ब्रांच आहे। त्यामध्ये महिला अधिकारी 2009 साली आल्या, तर मी त्या इनिशियल बॅचेसमधली आहे जिथे आम्ही इंडियन एअरफोर्सकडून एव्हिएशन ब्रांच ही कशी चालते, एअर ट्रॅफिक कंट्रोलिंग हे कसं असतं हे सगळं शिकून आम्ही हे आमच्या आर्मी एव्हिएशनमध्ये इम्प्लिमेंट केले। त्यात एक मोठा हातभार होता आमच्या इनिशियल बॅचेसचा। मी भारताच्या 4 देशांमध्ये नोकरी केली आणि त्यातून मला खूप वेगवेगळे अनुभव आले। खूप वेगवेगळ्या लोकांबरोबर मी नोकरीचा अनुभव घेतला, माझे सुपिरियर्स किंवा माझे सबऑर्डिनेट्स। त्यामुळे मी माणूस म्हणून खूप इव्हॉल्व झाले। ह्या 10 वर्षात मी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज केल्या आर्मीमध्ये, आर्मीच्या बाहेर टोटल 5 ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज मी शिकले। ते सोडून गेले 8 वर्ष मी ॲनिमल रेस्क्यू करते, हे स्वतःहून एक छोटीशी सोशल सर्व्हिस जी माझ्याकडून करू शकते। 2019 मध्ये मी भारताची पहिली महिला अधिकारी झाले जी अनमॅन्ड एरियल व्हेकल UAV ऑब्झर्वर पायलट बनले। ह्याचा थोडा अभिमान आहे मला। छान वाटतं की आपलं नाव कुठल्या हिस्ट्रीबरोबर असोसिएट होतं आहे। 2018 मध्ये जेव्हा मला कळलं की आम्हा महिला अधिकारींना पण अपॉर्च्युनिटी मिळणार आहे अनमॅन्ड एरियल व्हेकलचे ऑब्झर्वर पायलट्स आणि बनण्याची, तेव्हा मला खूप एक्साइटमेंट झाली। मी माझे कमांडिंग ऑफिसर जे असतात युनिटचे आमचे हेड, त्यांच्याशी मी संवाद केला आणि त्यांना विचारलं की आम्हालाही ही अपॉर्च्युनिटी मिळेल का। तेव्हा सरांनी फक्त म्हणलेलं बघू आता हाऊ इट अनफोल्ड्स, पुढे जाऊन सगळं कसं होतं। तर कुठेतरी माझ्या मनाची इच्छा होती की आपणही द पायनियर्स असावं, आपणही एक स्टार्ट करावी ह्या गोष्टीमध्ये। आणि जसं म्हणतात ना, आयुष्यात आपण जी गोष्ट खूप आतुरतेने ज्याची वाट पाहतो ती आपल्याकडे येते आणि तसंच झालं। 2019 मध्ये मला अपॉर्च्युनिटी मिळाली जेव्हा मी UAV ऑब्झर्वर पायलट झाले आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मी इंडियन आर्मीची पहिली महिला अधिकारी आहे जी UAV ऑब्झर्वर पायलट आहे। So it is like a history that has gone down in the name of Indian Army that मी पहिली महिला अधिकारी बनले जी UAV ऑब्झर्वर पायलट आहे।
तर येस, एक्साइटमेंट पण खूप होती आणि एक अभिमान वाटला स्वतःचा की आपणही रिटायरमेंट होण्याच्या आधी आपणही काही चांगलं करू शकलो आणि आपलंही नाव एका हिस्ट्रीमध्ये गेलं. ट्रेनिंग ओव्हरऑल मी म्हणेन तर 2 कॅटेगरीजमधली आहे. एक तुमची फिजिकल तुमची चॅलेंजेस आणि तुमचं मेंटल चॅलेंजेस. मी जेव्हा अकॅडमीमध्ये जाणार होती त्याआधी मी स्पेसिफिकली अकॅडमीसाठी स्वतःला ट्रेन करावं म्हणून मी जिम जॉईन केलेली. तर मी खूप फिट होते, मी अकॅडमीमध्ये गेले. पण जेव्हा आपण अकॅडमीमध्ये जातो तेव्हा हे आपल्याला कळतं की आपण जे काही फिटनेस घेऊन आलो आहे ती तिकडे कामाची नाही आहे. फिजिकल फिटनेस ओके, आपण आहोत, यू आर समवेअर देअर. पण तिकडे सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमची मेंटल फिटनेस. तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात, तुमची काय मनाची केवढी तुमची तयारी आहे त्यांची रिगरस ट्रेनिंग घ्यायला. आणि जे काय तिकडे दिवसभर आम्हाला 24 तासामधले लिटरली 18 तास आम्ही कमिटेड असतो आणि त्या 18 तासामध्ये आम्हाला ड्रिल झालं, PT झालं, वेपन ट्रेनिंग झाली, स्टडीज झाले, अभ्यास, ही सगळी गोष्ट एक स्ट्रीमलाइंड असते जी तुम्हाला करायची असते. हे सगळं सोडून तुमचे थोडेफार पनिशमेंट्स असतात तिकडे. त्यानंतर तुम्हाला तुमचे सिनियर्स पनिशमेंट देतात, काही तुम्हाला ऑफिशियल पनिशमेंट मिळतात. तिकडे तुम्ही कुठल्याही सोसायटीमधून या, कोणी आर्मी किड्स असतात, कोणी असतात ते सिव्हिलियन्स असतात, कोण खूप श्रीमंत घरातून येतं तर खूप मॉडेस्ट घरातून येतं. तिकडे ह्या सगळे बॅरियर्स तोडले जातात. आम्ही जे काही येतो आम्हाला एका 0 प्लॅटफॉर्मपासून स्टार्ट करतात आणि तिकडून आमची जर्नी चालू होते. एक आपण असं म्हणतो एक क्लेसारखं प्रत्येकाला मोल्ड केलं जातं आणि तिकडून आम्ही ऑफिसर्स बनतो. अकॅडमीची एक गोष्ट मला खूप चांगली आठवते. मी अकॅडमीमध्ये 2 आठवडे लेट गेलेली आणि त्यावेळेला आमची पनिशमेंट्स चाललेल्या. एक आमची सिनियर्स पुशअप करायला लावत होती आम्हाला. तर मी तिकडे जस्ट एंटर केलेली आमची कंपनी. तर तिने मला बोलवलं आणि म्हणाली की तू नवीन आहेस ना. मी म्हटलं हो मॅम, आय एम जस्ट न्यू, मी आत्ताच आले 1 तासापूर्वी. तर म्हणाली की तू 1 पुशअप करून दाखव आम्हाला, बघूया तू पण किती तयार आहेस. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ऑलरेडी जिम करत होती तर मी थोडीफार फिट होती. तर ती म्हणाली 1 पुशअप कर, मी तुला बाकीच्या पुढच्या पनिशमेंट्स माफ करणार. तर मी विचारलं मॅम एकच का? तर म्हणे हो एकच. तर आय स्टार्टेड आणि मी लिटरली 25 पुशअप्स केल्या आणि देअर एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकजण माझ्याकडे असं सरप्राईजने बघत होतं की ही एवढी फिट कशी. पण ॲट द सेम टाईम त्यांच्या मनात हे चाललेलं की आता हिच्यामुळे आम्हाला खूप पनिशमेंट्स मिळणार. तर ही माझी स्टार्ट होती अकॅडमीमध्ये. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जसं मी तुम्हाला पहिलं म्हटलं, आपल्याला खूप वाटतं अकॅडमीमध्ये की आपण तयार आहोत सगळ्या गोष्टीसाठी. पण तिकडे गेल्यावर एक वेगळंच वातावरण असतं. त्या वातावरणात स्वतःला ढाळून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. अकॅडमीमध्ये जेवढे स्टुडंट्स येतात ते एकदम मोटिवेटेड असतात की आम्हाला आर्म फोर्सेसमध्ये राहायचं आहे, आम्हाला करिअर करायचं आहे. पण जी लोकं त्याच्याबरोबर कोपअप नाही करू शकत फर्स्ट 1-2 मंथ्समध्ये सोडून जातात. तो जो माणूस पहिले 3 महिने तिकडे रिगरस ट्रेनिंग काढतो तो माणूस कम्प्लिटली फुंड जातो. आम्हाला कधी लिटरली 2 मिनटात, आणि मी जेव्हा सांगते 2 मिनटं म्हणजे ॲक्च्युली 120 सेकंदात आम्हाला कधी म्हणायचं आहे की तुम्हाला तुमचं जेवण कंप्लीट करायचं आहे. आणि जेवण हाताने नाही खायचं, टिपिकल फॉर्क आणि स्पूननेच खायचं. मग त्या 60 म्हणजे 120 सेकंड्समध्ये तुम्ही आपलं जेवणही कंप्लीट करता, त्या फॉर्मॅलिटीजनेही खाता आणि त्याच्यानंतर इमिडिएटली पनिशमेंट्सलाही जाता. आम्ही दिवसभर तिकडे सायकल चालवायचो. दॅट इज ओनली द मोड ऑफ कन्व्हेयन्स. आणि तुम्ही सायकल असे हॅपझार्डली चालवू नाही शकत, तुम्हाला स्क्वॉड्समध्ये राहायचं असतं. आणि तिकडे चेन्नईमध्ये जिथे आमची अकॅडमी आहे तिकडे छोटे छोटे हिल्स आहेत. तर तिकडून जर सायकल नेतो जो माणूस दिवसभर सायकल चालू असतो, मी सांगते लिटरली पायात आणि कासमध्ये गोळे येतात. पण त्यावेळेला तुम्हाला अलाउडही नसतं सायकलवरून खाली उतरणं. मग तो पेन तुम्ही बेअर करता. त्याच्यानंतर तुम्ही सगळीकडे एकदम स्पेसिफिक टाईमवर पोचता. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये एवढ्या वायर केल्या जातात, तुम्हाला असं बनवलं जातं की पूर्ण ट्रेनिंगनंतर म्हणजे आमच्या आर्मी ऑफिसर्स आम्हाला नेहमी सांगायचे की आर्मी ऑफिसरची एवढी वर्सटॅलिटी असते, त्याची एवढी अडॅप्टेबिलिटी असते की जर सकाळी तुम्ही त्याला शिळं अन्न दिलात तो शिळं अन्नही खाईल आणि फिट राहील. आणि संध्याकाळी त्याला एका 5 स्टार हॉटेलमध्येही बसवलं तो त्या पॉईजने एक फाईन डाईनही करेल. तर म्हणे एवढ्या व्हरायटीमध्ये त्याला मोल्ड केलं जातं की तो सगळ्या सिच्युएशन्समध्ये स्वतःला अडॅप्ट करू शकतो.
तो ओव्हरऑल माझा अकॅडमीची जर्नी खूपच सुरेख होती. खूप वेळेला वाटतं, डोळ्यातून अश्रू येतात. बाथरूममध्ये जाऊन आम्ही गपचूप फोनवर बोलतो, कारण का फोन आम्हाला कधी अलाउड नव्हते. घरी फोन करून रडतो की आता होत नाही आहे, मला सोडून यायचं आहे. पण एक जिद्द असते, जो कोणी आर्म फोर्सेसमध्ये आलेला असतो, एक जिद्द असते की 12 महिन्याच्या रिगरस ट्रेनिंगनंतर जेव्हा तुमच्या खांद्यावर स्टार्स लागतात आणि तुमच्या नावापुढे एक लेफ्टनंट लागतं, ते खूप मोठं असतं या 12 महिन्याच्या ट्रेनिंगच्या पुढ्यात. तर मग तीच एक आशा घेऊन प्रत्येक कॅडेट अकॅडमीमध्ये पूर्ण जे काही त्याचं शेड्यूल आहे, जे काही शिकणं आहे, ते सगळं गो थ्रू करतो. खरं सांगायचं तर लहानपणापासून मला कधी कुठल्या गोष्टीसाठी थांबवलं नाही गेलं. माझे आई-वडील किंवा माझी आजी, एक इन्सिडेंट सांगते मी लहानपणीचा. जेव्हा मी लहान होती तेव्हा म्हणजे आय एम लेट 80s बॉर्न. मग त्यावेळेला एवढं मुलींना कधी अपॉर्च्युनिटी नव्हती आपल्या घराकडून की तुम्ही काहीही कपडे घालू शकता, तुम्ही कुठेही जाऊ शकता, तुम्ही कुठलंही करू शकता करिअर. बट माझी आजी मला सांगायची, जर तू खाली जाऊन मुलांबरोबर खेळणार आहेस तर तू स्कर्ट न घालता शॉर्ट्स घातल्या पाहिजेस. तुझा कपडे घालण्याचा ढंग हा नीट असला पाहिजे जर तुला त्यांच्याबरोबर खेळायचं आहे. म्हणजे त्या काळात कुठली आजी हे बोलली असती. तर तिथून माझा प्रवास सुरू झाला. माझ्या वडिलांनी मला नेहमी दहीहंडीवर स्वतःहून की मुलांबरोबर जा, शिक असं असतं. माझ्या आईने प्रत्येक माझ्या डिसिजनला, म्हणजे शाळेत एलिक्युशन कॉम्पिटिशन झालं, कुठेही झालं, स्टेज फिअर कसा काढायचा, तर नर्सरीपासून माझ्या आईने ह्या गोष्टींमध्ये मला पुश केलं की लाईफमध्ये कुठल्याही गोष्टीला थांबू नये आणि वाट बघू नये की कुठली गोष्ट तुमच्याकडे येईल. जस्ट गो इन फॉर इट. मी पहिल्या वेळेला आय थिंक 7वीत होते तेव्हा मला आईने एकटं बोरिवलीला पाठवलेलं ट्रेनने, फक्त एवढंच सांगून की इकडून चालत रेल्वे स्टेशनवर जायचं आहे. तिकडे वर एक मोठा इंडिकेटर असतो, त्या इंडिकेटरवर असं बघायचं, घड्याळ हवं तर तिथे मोठं घड्याळ असतं ते बघायचं, त्या ट्रेनमध्ये चढून जायचं. मी 7वीत होते, मी खूप घाबरलेले, पण आय डोंट नो माझ्या आईकडे एवढं कसं करेज आलं, पण तिने मला पाठवलं. मी ते काम केलं बोरिवलीवर आणि मी परत आले. आय थिंक तिकडून तो माझा प्रवास स्टार्ट झाला की लाईफमध्ये इंडिपेंडंट व्हायचं सगळ्यात आधी आणि प्रत्येक गोष्टीचा सामना करायचा. तर जेव्हा मी माझ्या फॅमिलीला सांगितलेलं की मला आर्म फोर्सेसमध्ये जायचं आहे, त्यांचं कधीही रिस्ट्रिक्शन नव्हतं. त्यांचं असं होतं की जे काही करिअर करशील ते चांगलंच करशील, आमचा पाठिंबा आहे तुला. खरं सांगू तर असं मी तुम्हाला म्हटलं की मी लेट 80s बॉर्न आहे. त्यावेळेला अपॉर्च्युनिटी एवढी जास्त नव्हती, और आपण हेही बोलू शकता नॉलेज लोकांना जास्त नव्हतं. आत्ताच्या काळात मी म्हणेन प्रत्येकांना नॉलेज आहे. त्यावेळेच्या मुलींनी कदाचित जिम बघितलीही नसेल, पण आजकालच्या ज्या मुली आहेत त्या लहान वयातच कोणी स्पोर्ट्समॅन आहे, कोण टेनिस खेळते, कोण जिम्नॅस्टिक्स करते, कोणी मिक्स मार्शल आर्ट्स शिकतं. तर आताची जी अपॉर्च्युनिटी मुलींना मिळालेली आहे ती खूप आहे, पहिल्या वेळेसारखं नाही आहे. पण हो, कधी कधी असं असतं, एक सोशल प्रेशर असतं. तुम्ही ज्या एरियातून येता तिकडे मे बी तेवढी अजून लोकांचे मतं बदललेली नाही आहेत. तर त्या मुलींना मी सांगू शकेन, जर आयुष्यात तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे तर तुम्ही स्वतःचं नशीब आपल्या हातात घेतलं पाहिजे. जर तुम्ही सगळ्या गोष्टी अशा सोडून दिल्या, तुमचं आयुष्य अशा ठिकाणी जाणार जिथे तुम्हाला ते नको आहे. तर आपण जर 18 वर्षाच्या वर आहोत, आपण आपले डिसिजन घेऊ शकतो आणि आपल्याला माहिती आहे की हे करिअर जे आहे हे माझ्यासाठी बनलं आहे, तर मी म्हणेन की प्रत्येक मुलीने धाडस दाखवून त्या करिअरसाठी पुढे जावं. दुसरी गोष्ट मी हे सांगायची इच्छिते की आपल्या आईवडिलांना, शेवटी आपली फॅमिली आपल्यासाठी सगळं असते, आपल्या आईवडिलांना तर मुलींनी सांगावं की हे करिअर काय. कारण का प्रत्येक आईवडिलांना हवं असतं की आपली मुलगी छान सेटल व्हावी, तिच्याकडे फायनान्शियल इंडिपेंडन्स व्हावा. तर मुलींनी आपल्या आईवडिलांना समजवावं की हा जो जॉब आहे, स्पेशली आर्म फोर्सेस, जॉब नाही आहे, एक प्रोफेशन आहे, एक डिफरंट वे ऑफ लाईफ आहे की तुम्हाला काय पद मिळतं, तुम्ही एका गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहात, तुम्हाला सॅलरी किती मिळते, त्याच्यानंतर पे आणि पर्क्स काय मिळतात. जर ह्या गोष्टी एक रीतसरपणे मुलांनी आपल्या आईवडिलांना समजवल्या तर आय एम शुअर की प्रत्येक आईवडील तुम्हाला ह्याचा साथ देतील की तुम्ही जाऊन हे पुढे करा. आणि जर काही कार्यरत त्यांना नाही झालं हे सगळं करायला, तर आपण तेवढे आपल्यामुळे स्वतःमध्ये तेवढी दमखम हवी की मी जाऊन माझं करिअर करणार, भलेही ऑपोजिशन आली तरी जर हे करिअर माझ्यासाठी बनलं आहे तर मी हे करिअर करणार. हो, म्हणजे मी खूप लहान होते तेव्हा
पासून माझ्या डोक्यात चालायचं हे की आपण पण असं मिस इंडिया वगैरेमध्ये जावं. मी कधीही एकही मिस इंडिया कॉन्टेस्ट जो एअर व्हायचा टी व्हीवर मी कधीही मिस नाही करायची. जेव्हा आमच्याकडे टी व्हीही नव्हता तरी माझ्या कझिन्सच्या घरी जाऊन बसायचे आणि मी हे कॉन्टेस्ट बघायचे. प्लस माझी एक हॉबी होती त्यावेळेला, जी अगेन माझ्या मम्मी पप्पांनी खूप सपोर्ट केली. खूप जणं बोलायची हे काय लहान मुलासारखं पिक्चरची कात्रणं कापते, पेपरमधली आणि पुस्तकात चिकटवते. मी सगळ्या मॉडेल्सचे असे फोटो काढून चिकटवायची अँड आय स्टील हॅव अ कलेक्शन व्हेरी बिग. तर येस, कुठेतरी मला खूप वाटायचं. आणि मेन रिझन की हे माझं इच्छा मेली कारण मी तेवढी उंच नाही आहे. आपल्याला मिस इंडिया कॉन्टेस्ट वगैरेमध्ये जायला खूप उंची लागते, मी उंच नाही आहे. आणि जशी मी मोठी झाली तसं हे रिअलाईज झालं की प्रायोरिटी काय आहे लाईफमध्ये. माझी प्रायोरिटी होती की मला एक स्टेबल करिअर करायचं होतं, मला माझ्या घरातल्यांना सपोर्ट करायचं होतं. तर मी हे कुठेतरी थांबलं. बट हो, इच्छा ती अजून आहे कुठेतरी. ह्या 2 गोष्टी माझ्या डोक्यात नेहमी होत्या की मला आर्मीमध्ये जायचं आहे. त्यावेळेला हेही माहिती नव्हतं की महिला अधिकारीही असतात आर्मीमध्ये. मी खूप लहान होते, मी 8 वर्षाची होते जेव्हा मी बॉर्डर मूव्ही बघितलेली. आणि त्या मूव्हीची स्टार्टिंगच एवढी इन्स्पायरिंग होती की माझे पप्पा मला घेऊन गेले आणि मी त्यांना बोलली मला ना आर्मीमध्ये जायचं आहे. एक लहान मूल ज्याचं स्वप्न असतं काहीतरी ग्लॅमर बघून, ते तेव्हा स्टार्ट झालं. पण जशी मी शाळेत गेले, कॉलेजमध्ये गेले, मी कॉलेजमध्ये जाऊन 3 वर्षाचं एअरविंग NCC केलं. जेव्हा माझ्या आजूबाजूला अशी लोकं होती ज्यांना सेम करिअर करायचं होतं, ज्यांचं लाईफमध्ये एम होता की आपण पहिला अभ्यास करावा, एक करिअर सिक्युअर करावं, तिथून ते माझं फोकस जो होता जो अजून नॅरो होत गेला, कॉन्सन्ट्रेट होत गेला. आणि NCCमध्ये पण तुम्हाला आर्म फोर्सेसबद्दल खूप माहिती मिळते. एक नॉर्मल त्यावेळेला एवढं इंटरनेट आणि इंस्टाग्राम ह्या गोष्टी एवढ्या नव्हत्या जिथून आपल्याला इझिली माहिती मिळेल. माहिती आपल्याला पेपरमध्ये मिळायची. तर त्यावेळेला NCCने खूप मोठा भागीदारी आहे NCCची माझ्या लाईफमध्ये. किंवा तिकडे जाऊन मला कळलं की आर्म फोर्सेस नक्की काय असतं, करिअर एक्झॅक्टली कसं असतं, आपल्याला काय हुद्दे मिळतात, आपल्याला पगार किती मिळतो, आपली लाईफ कशी स्टेबल होते. म्हणजे वयाच्या 21-22व्या वर्षी तुम्ही क्लास 1 गेजेटेड ऑफिसर बनता, ह्यापेक्षा मोठं काय असू शकतं. तर जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा जास्त इंटरेस्ट टाकला, ते जास्त इट ॲक्च्युली टुक मी टू अ पाथ जिथे मला जायचं होतं. आणि असं म्हणतात ना की आपण ज्या कंपनीमध्ये असतो, आपण ज्या लोकांमध्ये असतो त्याने आपल्याला जज केलं जातं. तर माझ्या आजूबाजूचे फ्रेंड्स खूप असे होते, चांगले होते रादर, की त्यांनी कॉन्स्टंटली मला त्या पाथवर ठेवलं की आपल्याला इथेच करिअर करायला आहे, आपल्याला इकडेच जायचं आहे. माझा सगळ्यात फेवरेट मी म्हणेन तर वॉज जम्मू काश्मीर. माझी 2018 to 2020 मी श्रीनगरमध्ये पोस्टेड होती. आणि जेव्हा म्हणतात की इट्स हेवन ऑन अर्थ, हे खूप खरं आहे. ॲक्च्युली स्वर्गासारखी सुंदर आहे ती तो स्टेट. आणि माझा एक्सपिरियन्स ओव्हरऑल आर्मीमध्ये खूप चांगला होता. स्पेसिफिकली एका एअर ट्रॅफिक कंट्रोलरला, जेव्हा तुमच्या रनवेवरून एक विमान उडतं एका पायलटबरोबर आणि जेव्हा ते सेफली लँड होतं, ह्याच्यापेक्षा समाधान जी गोष्ट मिळते आपल्याला एका करिअरमधून, एका जॉबमधून, त्यापेक्षा कुठली मोठी गोष्ट नाही. पण हो, एक इन्सिडेंट झालेला फेब्रुवारी 2018मध्ये, जेव्हा म्हणजे तुम्ही लोकांनी पण टी व्हीमध्ये ऐकलं असेल, जेव्हा पाकिस्तानी एअरक्राफ्ट्सने क्रॉस ओव्हर केलेलं. आम्हाला असं कळलेलं की पाकिस्तानी एअरक्राफ्ट्सने श्रीनगर साईडला क्रॉस केलं आहे. आणि त्यासाठी आम्ही ऑलरेडी बंकर्स वगैरे आमच्या युनिट्सच्या आजूबाजूला बनवून ठेवलेले. त्यावेळेला जेव्हा सायरन वाजला, मी माझ्या ऑफिसमध्येच बसलेली आणि तो जो मोमेंट होता, मला 1 सेकंड ॲक्च्युली वाटलं की कदाचित हा माझा शेवटचा दिवस आहे. कारण जेव्हा इन्फॉर्मेशन आलेली, माहीत नव्हतं कुठल्या लोकेशनमध्ये पाकिस्तानी एअरक्राफ्ट्स आलेले आहेत. तर ॲज अ ड्रिल म्हणून सगळ्यांना सांगून ठेवलेलं, जेव्हा ही सायरन वाजतो प्रत्येकाने आपलं ऑफिस सोडून आपल्या बंकर्समध्ये जाऊन लपायचं. तर मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की माझ्यामध्ये तेवढं धैर्य असेल की स्वतःबद्दल न विचार करता मी सगळ्यात पहिलं माझे जे जवान होते, आमचे JCOs होते, त्यांना सगळ्यांना मी लिटरली फोर्स करून पहिलं ह्याच्यामध्ये बंकर्समध्ये सोडलं. आम्ही पूर्ण एन्शॉर केलं की माझं पूर्ण ऑफिस खाली झालं आहे. माझ्याबरोबर माझा एक रनर होता, जो एक जवान होता, तो मला 3-3दा सांगत होता, मॅडम तुम्ही चला. मी म्हटलं नाही, तू पहिलं चेक कर पूर्ण ऑफिस खाली झाले आहेत, त्यानंतर आपण जाऊ. तर त्या दिवशी मला रिअलाईज झालं की जी आमची शिकवणूक असते आर्मीमध्ये, की तुमचे जवान
तुमचे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर तुमच्या आधी येतात. एक चॅटवूड क्रेडो आहे ज्याच्यामध्ये हे लिहिलं आहे की माझी कंट्री, माझे लोक माझ्या स्वतःच्या वेलफेअरच्या आधी पहिले येतात. तर ही जी शिकवणूक होती ती आमच्यामध्ये एवढी एनग्रेव्ह केलेली की त्या मोमेंटलाही जेव्हा ॲक्च्युली माझे हातपाय कापत होते, मला वाटलं आज शेवटचा दिवस आहे, पण त्यावेळेला मी एन्शॉर केलं की माझे जवान सगळ्यात पहिले सेफ्टीला जातील. तर हा माझ्या लाईफचा सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हा स्वतःबद्दल थोडं कौतुक वाटलं की आपण न घाबरता लोकांसाठी पहिला विचार केला आहे. जेव्हा मी कमिशन्ड होतो, लेफ्टनंट जेव्हा रँक मिळते, प्रत्येकाला वाटतं की मी आयुष्यात काहीतरी खूप मोठं अचीव्ह केलं आहे. पण जेव्हा आम्ही आमच्या पलटण आणि युनिटमध्ये जातो, आम्हाला तिकडे बेबी ऑफ द युनिट म्हटलं जातं. कारण तुम्ही वयाला सगळ्यात लहान, तुमची रँक सगळ्यात लहान. हुद्दा तुमचा भलेही मोठा असेल, तुमचे जे सबऑर्डिनेट असतात तिकडे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर, JCO आणि अदर रँक तुमचे जवान, ते तुमच्यापेक्षा वयालाही मोठे असतात आणि आपल्या एक्सपिरियन्सलाही मोठे असतात. त्यांचा अनुभव कधीकधी तुमच्या वया एवढा असतो. तर स्पेसिफिकली मुलांना आणि मुलींना जे आर्म फोर्सेस जॉईन करणार, मी त्यांना हे सांगू इच्छिते की ह्युमिलिटी ही सगळ्यात खूप महत्त्वाची असते. कारण जेव्हा तुम्ही युनिटमध्ये जाता, तुम्हाला प्रत्येकजण सल्यूट करतो, का तर तुम्ही त्या रँक्स घातल्या आहेत, तुम्हाला रिस्पेक्ट मिळते. पण ॲक्च्युली रिस्पेक्ट कधी अर्न केली जाते, जेव्हा तुम्हाला तुमचं काम येतं. मी एक छोटा इन्सिडेंट सांगेन माझ्या लाईफचा. जेव्हा मी लेफ्टनंट म्हणून जोधपूरला माझ्या पहिल्या पोस्टिंगला गेलेली, मी आर्मी एअर डिफेन्समध्ये होते, जसं मी तुम्हाला सांगितलं. तिकडे मोठ्या आर्टिलरीसारख्या गन्स असतात. तर मला माझे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर JCO नेहमी म्हणायचे की मॅडम, मी यायच्या आधी तुम्ही ती गन बाहेर काढली पाहिजे जवानांबरोबर, ती पुसली पाहिजे आणि त्यानंतर मी तुम्हाला शिकवणार. तर पहिलं मलाही थोडंसं विचित्र वाटलं, का मला वाटलं मी तर ऑफिसर झाली आहे, माझा हुद्दा त्यांच्यापेक्षा मोठा आहे. म्हणून मी माझ्या एका सिनियरशी बोलले, तर ते म्हणे नाही, ही अशी शिकवणूक आहे इकडे. पहिलं आपण ह्यांच्याकडून शिकायचं. तुमची कॉम्पिटन्सी लेवल तुम्ही एवढी मोठी करा की त्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांना कमांड करतात, त्यांना तुमच्यासाठी डबल रिस्पेक्ट आली पाहिजे. तर मी रोज सकाळी उठून तिकडे जायची. ती 5000 किलोच्या गन असतात, त्यांना बाहेर धक्का मारून टो करून आणायची, त्याची लिटरली कपडा घेऊन सफाई करायचे आणि नंतर आमचा दिवस चालू व्हायचा, जेव्हा ते मला माझ्या जवानांबरोबर उभे करायचे, त्यांच्याबरोबर धावायचे, त्यांच्याबरोबर मी गन ड्रिल करायची. तर त्यानंतर रिस्पेक्ट कुठे तो तुम्हाला मिळतो त्यांच्याकडून, जेव्हा तुम्हाला तुमचं काम येतं. बेसिक बॉटम लाईन हे असते की यू शूड नो युअर जॉब. वेन यू नो युअर जॉब, युअर मेन विल रिस्पेक्ट यू. असं तर प्रत्येकजण तुम्हाला सल्यूट करेल. पण आर्मीमध्ये एक ब्युटी आहे की तुमच्या एका बोलण्यावरून तुमचे जवान बॉर्डरवर जाऊन दुश्मनशी लढणार. तुमच्या एका बोलण्यावरून तुम्ही त्या माणसाला काही एक्स्ट्रा देऊ शकत नाही, तुम्ही त्याचा पगार वाढवू शकत नाही, पण तुम्ही त्याला एवढं आश्वासन देता की बाबा तुला काही उद्या झालं की तुझ्या परिवाराकडे मी लक्ष देईन. ही एवढी बॉन्डिंग तेव्हाच बनते जेव्हा तुम्ही ॲक्च्युली त्यांच्याबरोबर, असं मी सांगितलं, गन ड्रिल करतात, त्यांच्याबरोबर त्यांच्या ताटात बसून खाता, त्यांच्याबरोबर बोलता, त्यांच्या लाईफचे प्रॉब्लेम समजता. आणि जसं तुम्ही मला विचारलं की मुलींना काय सांगायचं इच्छिते मी, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे महिला अधिकारी जेव्हा आपण बनतो, आपण हे विसरलं नाही पाहिजे की आपण एक महिला आहोत. मुला आणि मुलांची एक बॉन्डिंग वेगळ्या प्रकारची असते. जेव्हा आपण जाऊन आपल्या जवानांशी बॉन्डिंग करतो, आपण एक प्रोफेशनलिझम ठेवला पाहिजे. एक थिन लाईन असते प्रत्येक गोष्टीची. आपल्याला माहिती पाहिजे की जे आपले जवान्स आहेत ते गावखेड्यातून येतात, त्यांना ही गोष्ट ॲक्सेप्ट करणं थोडासा वेळ लागतो की तुम्ही एक महिला अधिकारी आहात. जर तुम्हाला तुमचं काम माहिती, जर तुम्ही प्रोफेशनल लेवलवर सगळ्यांना वागणूक देता, तुम्ही प्रत्येकाला नीट रिस्पेक्ट करता, त्याचे फॅमिलीचे प्रॉब्लेम समजता, त्यावेळेला तुम्ही एक ॲक्च्युली ऑफिसर बनता. आणि अजूनही एक गोष्ट सांगेन की मला माझ्या युनिटमध्ये, कुठल्याही युनिटमध्ये कधी मॅडम कोणी म्हटलं नाही, तर ते साहब म्हणतात. कारण का त्यांच्यासाठी जो अधिकारी असतो तो महिला किंवा पुरुष नसतो, त्यांच्यासाठी अधिकारी असतो. का तर त्याला आपलं काम येतं. एका लाईटर नोटवर सांगायचं तर काश मी उंच असती, ही माझी फक्त एक थिंग आय वॉन्ट टू चेंज. पण बाकीच्या गोष्टी बघितल्या तर मला काही चेंज करायची इच्छा नाही आहे. कारण जर आयुष्यात त्या स्ट्रगल्स मी पाहिल्या नसत्या तर आज मी स्वतःला एवढं केपेबल आणि इंडिपेंडंट बनवलं नसतं. तर कुठली गोष्ट मला चेंज नाही करायची आहे ॲज ऑफ नाव तरी. आर्मीने मला खूप इंडिपेंडंट बनवलं आणि खूप अशा गोष्टी आहेत ज्या माझ्या अनुभवातून मी शिकले. पण दोन गोष्ट मी नेहमी लहानपणापासून प्लस आर्मीच्या माझ्या ट्रेनिंगमधून
जी मी अजूनही फॉलो करते. सगळ्यात पहिलं म्हणजे नेवर गिव अप. जेव्हा मी ट्रेनिंग असते, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला एका स्क्वॉडमध्ये धावायला लागतं, सायकल अशीच चालवायची, जेवण असं करायचं, तुम्हाला गिवअप करण्याचा ऑप्शनच नसतो. कोणी तुम्हाला ऑप्शनच दिला नसतो की नाही म्हणायचा. तर माझं हा फिलॉसॉफी नेहमी राहिली आहे की नेवर गिव अप. काहीही झालं तरी पाठ सोडायची नाही. जर मी एक गोष्ट पकडली तर ती गोष्ट शेवटी त्याच्या कन्क्लुजनपर्यंत नेऊन ठेवते. तर नेवर गिव अप हा पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं. आपण हिंदी मूवीमध्ये पण ओम शांती ओममध्ये ऐकलं आहे की किसी भी चीज़ को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसके मिलाने की कोशिश करती है. तर मी हे खूप मानते की जी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहतात, तर त्या गोष्टीसाठी तुम्ही एका राईट डायरेक्शनमध्ये काम केलं, ती तुम्हाला गोष्ट मिळणारच.